मुंबईतनं मनसेच्या संदर्भातील आता एक महत्त्वाची बातमी। शिवाजी पार्क मैदानाच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झालेले आहे। जी उत्तर विभागामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत। ऐकत नाही तुम्ही वॉर्ड ऑफिसरांना आता शिवाजी पार्कातली माती आणून दिलेली आहात, तशा पद्धतीने एक इशारा सुद्धा दिला जर 15 दिवसात त्या मातीच्या बाबतीत काही निर्णय नाही झाला तर सगळी माती या ठिकाणी आणून टाकली जाईल। काय आश्वासन दिलंय तुम्हाला वॉर्ड ऑफिसरांनी? बऱ्याचशा गोष्टींचा तिथे आम्ही चर्चा केली। त्या चर्चेच्या अंतिम संवादात त्यांनी असं मला सांगितलं की येत्या 6 दिवसामध्ये ते 8 दिवसामध्ये IITचा रिपोर्ट आम्ही प्राप्त करू। आम्ही 2 दिवसापूर्वीच त्यांना बोलवून तसं सांगितलेलं आहे। IITचा रिपोर्ट एक 7-8 दिवसात आल्यानंतर लागलीच टेंडर काढून एक 15 ते 20 दिवसामध्ये काम चालू करू आणि आम्ही माती काढायचं काम चालू करून जी काही पुढची उपाययोजना आहे म्हणजे स्प्रिंकलर लावणं किंवा तिथे हिरवळ करता आली ते हिरवळ करणं, अनेक गोष्टी जेणेकरून माती उडणार नाही। कारण पूर्वी जेव्हा ही माती टाकली त्याच्या अगोदरसुद्धा धूळ उडत होती, म्हणून तरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी त्यावेळेला विद्यमान नगरसेवकांनी तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट राबवला होता आणि जे स्प्रिंकलर्स वगैरे आहे ते महानगरपालिकेने तेव्हा बनवले होते। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जो विषय होता तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःच्या खर्चाने केला होता आणि स्प्रिंकलर लावणं आणि ते मेंटेन करणं हे महानगरपालिकेच्या खर्चातून होत होतं। परंतु त्यावेळेला निवडणुका झाली, दुर्दैवाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक न येता विरोधी पक्षाचे नगरसेवक आले आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी त्यावेळेला ते स्प्रिंकलर मेंटेन केले नाहीत किंवा प्रशासनाने मेंटेन केले नाहीत, म्हणून परत हा प्रस्ताव आला की ह्या धुळीचं काय करायचं। तेव्हा ही माती टाकायचा जो काही निर्णय घेण्यात आला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टासापोटी 200 ते 250 ट्रक माती तिथे टाकली। त्या 200 ते 250 ट्रक मातीचा हा जो काय आता जो काय परिणाम आहे तो दिसतोय। खरं तर त्यावेळेला हे काम काढून ही जी काही माती खाल्ली त्यावेळेला ती माती खाल्ल्याचे परिणाम आता हे दिसत आहेत आणि ते पुन्हा ती माती काढण्यासाठी गेले 2-2.5 वर्ष आम्ही त्यावेळेला माती टाकू नका म्हणून विरोध केला होता आणि ही टाकलेली माती काढा म्हणून आम्ही हा पाठपुरावा करतोय। स्थानिक शिवाजी पार्कचे बरेचसे रहिवासीही पाठपुरावा करत आहेत आणि ही माती जेव्हा काढली जाईल त्याचं श्रेय खरोखर स्थानिक रहिवाशांना द्यायला हवं, परंतु ज्यांनी माती खाल्ली तेच लोक आता श्रेय लाटण्यासाठी पुढे करत आहेत। शिवसेना उभाटाकडनं अशी आज टीका करण्यात आली की ज्या पद्धतीनं हे धूळ झालेले आहे, मनसेनं सुरुवातीला त्या सगळ्याच्या बाबतीत माती टाकण्याच्या बाबतीत भूमिका पाठिंब्याची घेतली, त्यामुळे हा सगळा प्रकार झाला असं विशाखा राऊत यांनी केलं। पहिली गोष्ट, विरोध आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग हा आमचा प्रोजेक्ट होता, तो कशासाठी केला होता? धूळ उडू नये, माती उडू नये म्हणून केला होता ना। तो ह्यांनी हाणून पाडला आणि चोराच्या उलट्या बोंबा स्वतःच माती टाकली, करोडो रुपयाची माती टाकली, त्यातून काय जे काही त्यांचं कमिशन मिळायचं तर मिळवलं आणि त्याच्यानंतर तो प्रोजेक्ट फेल झाला। हे आत्ताचे विद्यमान जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांनी आता आमच्या बैठकीमध्ये ते मान्य केले की आमचा तो प्रोजेक्ट फेल गेलेला आहे। तर ही माती टाकली त्यांचा दोष आहे की मनसेचा दोष आहे? माती कोणी टाकली? उद्धवजी ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हट्टासापायी ती माती टाकली आणि त्या मातीमुळे पूर्वी जी धूळ उडत होती त्याचं प्रमाण 100 पटीने वाढलं। मग दोष कोणाचा आहे? मनसेचा दोष आहे। आणि स्प्रिंकलर त्यावेळेला नंतर जेव्हा शिवसेनेची सत्ता आली, नगरसेवक निवडून आले, त्यांनी स्प्रिंकलर आणि ती सगळी जी यंत्रणा होती ती मेंटेन केली नाही, ती हाणून पाडली, कारण ती मनसेला श्रेय जात आहे म्हणून। केवळ चोराच्या